कोल्हापूर शहरातील रंकाळा टॉवर परिसरातील जावळाचा गणपती मंदिरासमोरील दीपक नायडू यांच्या पानशॉपमध्ये मध्यरात्री 2 वाजण्याच्या सुमाराला चोरट्यांनी शटर उचकटून धाडसी चोरी केली. दुकान मालक दीपक नायडू यांनी सोमवारी रात्री 11:15 वाजता दुकान बंद केलं होतं. त्यानंतर अवघ्या काही तासात चोरट्यांनी दुकानात प्रवेश करून सिगारेटचा मोठा साठा लंपास केला. प्राथमिक अंदाजानुसार चोरीला गेलेल्या मालाची किंमत 3 लाख रुपयांपेक्षा अधिक असल्याचं सांगण्यात येत आहे. चोरीची संपूर्ण घटना दुकानातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून त्यामध्ये चोरटे स्पष्टपणे दिसतायत. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरही मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय. चोरीची माहिती मिळताच जुना राजवाडा पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि डीबी पथक घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा आणि चोरीला गेलेल्या मालाची खातरजमा करण्याचं काम सुरू असून त्यानंतर गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. रंकाळा परिसर हा शहरातील गजबजलेला आणि व्यापारीदृष्ट्या महत्त्वाचा भाग मानला जातो. अशा ठिकाणी शटर उचकटून चोरी झाल्यानं व्यापाऱ्यांमध्ये चिंतेचं वातावरण निर्माण झालंय. शहरात वाढणाऱ्या चोरीच्या घटनांमुळे पोलिसांची रात्रगस्त परिणामकारक ठरत नाही का, असा सवाल उपस्थित होतोय.